या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे A1 हॉटेल। आमच्या येथे शुद्ध स्पेशल दाल राईस सह अनेक पदार्थांची मेजवानी, पार्सल सेवा उपलब्ध। आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर। संपर्क 9890 10 44 11 आणि 8208 27 33 03। सोलापूर शहरात सुसाट दुचाकी चालवत सायलेन्सरचा कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी स्वाराला वाहतूक पोलिसांनी अडवलंय। त्याने पोलिसांची हुज्जत घालून गच्ची पकडली आणि ढकलूनही दिलाय। विकासनगर चौकात सोमवारी ही धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांनी त्याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा नोंदवला असून शंतनू समरसिंग गोहिलोत वय वर्ष 35 राहणार अंतोळीकर नगर सोलापूर असे त्याचे नाव आहे। या प्रकरणी वाहतूक पोलीस बाबासाहेब हनुमंतू कराड राहणार अरविंद धाम पोलीस वसाहत सोलापूर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात 11 नोव्हेंबर रोजी फिर्याद नोंदवली आहे। कराड व त्यांच्यासोबत पोलीस भालेकर खटके विकासनगर येथील चौकात वाहतूक नियमांचे काम करीत होते। 10 नोव्हेंबरच्या रात्री 8:40 MH13 EL 6848 या दुचाकीवरून सुसाट वेगाने निघालेला सायलेन्सरचा कर्णकर्ष आवाज करीत निघाला होता। दरम्यान फिर्यादीने त्याच्या कारवाईच्या उद्देशाने अडवलं। त्याने उलट तुम्हाला माझी गाडी अडवण्याचा काय अधिकार आहे असे म्हणत पोलिसांची हुज्जत घालू लागला। काही वेळाने त्याने फिर्यादीची गच्ची पकडून ढकलून दिलं। फिर्यादीने त्या दुचाकी चालकाचा गाडी सदर बाजार पोलिसांकडे घेण्यास सांगितले असता दुचाकी पुन्हा वेगाने चालवून वैष्णवी रेसिडेन्सी अंतोळीकर नगर येथे नेली। तू आता कॅमेरामध्ये आहेस, तू काय करणार आहेस ते करून घे, तुला बघून घेतो अशी म्हणत वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे। सदर बाजार ठाण्यात दुचाकी चालकावर गुन्हा नोंदवला आहे। याचा अधिक तपास फौजदार साखरे हे करीत आहेत।